विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गुढीपाडवा मराठी नववर्ष दिन. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला, नववर्ष दिन म्हणजे वर्षाचा पहिला दिवस आहे. एरवी ना आपण ना काहीतरी संकल्प करतो, बरोबर ना? की नवीन वर्षी काहीतरी चांगलं करायचंय आपल्याला, बरोबर? मग या वर्षी काय करायचंय? या वर्षी आपल्याला ना सीईटीची ना चांगली तयारी करायची आहे या पुढच्या 1 महिन्यात. हां, आपल्याला 100% आपले एफर्ट्स लावायचे आहेत. मी तुम्हाला सांगू का? याच्यावर डिफिकल्टीज वरती आपण डिस्कशन करणार आहे या व्हिडिओमध्ये. बघा, मी सुरुवात करतोय माझ्या एका ऑफलाईन स्टुडंट बरोबर. नाव नाही मी सांगणार त्याचं, लक्षात घ्या. त्याला माहिती आहे मी बोलतोय त्याच्याबद्दल. तो व्हिडिओ बघत असणार आहे मला माहिती आहे. जेव्हा ना मी त्याच्याशी बोललो ना, तेव्हा तो काय म्हणला मला, "सर मी खूप अभ्यास करतो. रात्री 2 वाजेपर्यंत रोज जागतो. सकाळी परत लवकर उठतो. पण मला अभ्यासच होत नाही. मला कुठलीही गोष्ट लवकर समजतच नाही. सगळं मला अवघड वाटतंय." तर मी तुम्हाला सांगू का? अशी बरीचशी मुलं आहेत, की ज्यांच्या मनात भीती आहे. मी पण तुमच्यासारखाच होतो. मॅथ्सची एवढी भीती होती ना, तर 11वीत कधी मॅथ्समध्ये चांगले मार्क पडले नाही, जाऊ दे, पासच होत नव्हतो मी. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 11वीत 12वीत ढकलतात. 12वीत कसं तरी पास झालो. इंजिनिअरिंगला परत तेच होतं. पण जेव्हा मला योग्य दिशा मिळाली, मला माझी चूक कळाली. आपण मॅथ्सचा अभ्यास करताना फॉर्म्युले करत नव्हतो. गणित पाठ केल्यासारखा अभ्यास करत होतो. चूक होती ती. ती जेव्हा एकदा कळाली ना, मग मागे वळून बघितलंच नाही. मी त्याला म्हटलं, "चल, एखादा कुठलातरी टॉपिक घे." सॉलिड स्टेट बोलला तो. ओके. मग मी त्याला म्हटलं, सॉलिड नाही, सॉरी, आयोनिक इक्विलिब्रियम बोललो. तर मी त्याला म्हटलं, "काय करणार या टॉपिक मधलं?" तर त्यानं पहिल्या पेजपासून सुरुवात केली. तिथं अल्फाची डेफिनिशन होती. मग तो म्हटला, "सर मी हा डेफिनिशन पाठ करणार, हा फॉर्म्युला लिहून काढणार." मी त्याला म्हटलं, "ठीक आहे रे, ओके." पण तसं नाही. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन, बरोबर आहे? मग त्याचा संबंध सोल्युशन टॉपिक मध्ये पण आहे. ते पण तुला आलं पाहिजे. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ मध्ये पण आहे. ते आठवलं पाहिजे. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किंवा OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी सुद्धा आहे. कोहलार्स लॉ मध्ये पण एक जवळ न्यूमेरिकल दिलंय. मग तुम्हाला असं डिटेल आलं पाहिजे, तर जमणार आहे. ओके. मग मी त्याला फॉर्म्युले सगळे सांगितले. नेक्स्ट मी काय करणार, तेव्हा लगेच नेक्स्ट पेजवर काय होतं माहितीये का? ऍसिड बेस थिअरीज. मग त्याला मी सीईटीतले पीवायक्यूज दाखवले. ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट. त्यात विचारतात कॉन्जुगेट ऍसिड कुठला आहे, कॉन्जुगेट बेस कोणता आहे. आलं का ध्यानात? मग त्याचा कॉन्फिडन्स वाढला. मी तुम्हाला सांगतो, त्याला मी एवढं बोललोय, हा पुढचा 1 महिना स्वतःसाठी दे. खूप जीव तोडून प्रयत्न कर. आणि त्याला त्याच्या एका मित्राने सल्ला पण दिला जागेवर बरं का, क्लासमध्येच. तो म्हणला, 10 वेळा करायचं येत नसेल तर? तर मी त्याला सांगितलं, सलग 10 वेळा करत बसायचं नाहीये. तुम्ही परफेक्ट एकदा करा. 2-4 दिवसांनी त्या गोष्टीचे परत रिव्हिजन करा, रिव्हिजन करा. मी तुम्हाला सांगू का, एखादा मॅथ्सचा कुठलाही सोपा टॉपिक असू दे, तो परत-परत बघावा लागतोय. त्याचे फॉर्म्युलाची रिव्हिजन करावी लागते, ही लक्षात घ्या. मग पहिली गोष्ट लक्षात घ्या, अशा टाइपची मुलं आहेत, ए टाइपची म्हणूया आपण, की ज्यांचा अभ्यास नाहीये. ओके. त्यांना अजून सुरुवात केली नाहीये किंवा केली तरी टेन्शनमध्ये आहेत. मग अशा मुलांनी सुरुवात करा, होणार आहे. आता पुढच्या डिफिकल्टीजकडे जाऊया, की सर Googleवर मी एम-सी-क्यू सर्च करायला जातोय आणि इतके अवघड प्रश्न येतायत त्यात, की मग माझा कॉन्फिडन्स लूज होतोय. आहेत अशी बरीचशी मुलं. ओके. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ना नीट लक्ष द्या. या नावाचं एक ॲप आहे बरं का, मार्क्स म्हणून. ठीक आहे. वापरत असाल तर तुम्हाला माहिती आहे, की हे बेस्ट आहे. त्याच्यात 2023 चे सगळे क्वेश्चनच्या काय म्हणूया आपण, एक ॲप्लिकेशन आहे ते. ॲज अ टेस्ट तुम्ही देऊ शकता प्रश्न. सोडवू शकताय. बरोबर आला तर ओके, नाही आलं तर सोल्युशन पण जागेवर मिळतंय. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, मोबाईलवर टाईमपास करण्यासाठी सगळ्यात मस्त ॲप आहे. टाईमपास शब्द वापरलाय मी. जे आपण चुकीचा वेळ घालवतो वाया. आपण Instaवर वेळ घालवतो, YouTubeचे शॉर्ट्स बघतो, रील्स बघतो. त्याच्याऐवजी आता इथून पुढे हे ॲप ओपन करायचं. कुठलाही टॉपिक रँडमली सिलेक्ट करा, क्वेशन सोडवायला सुरुवात करा. पी-वाय-क्यूज भेटणार आहेत तुम्हाला. सोल्युशन छान दिलेले आहेत त्यांनी, लक्षात घ्या. मग कुठलंही रँडमली कुठल्याही एम-सी-क्यू नकोय जेईई लेव्हलच्या. तुम्ही फक्त सीईटीत आलेले पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. ओके. बरं, अजून मुलं आहेत. आता बी टाइपची मुलं काय आहेत, की भीती वाटते. अभ्यास झालाय पण भीती वाटते. आता सी टाइपची मुलं आहेत किंवा या टाइपची भरपूर मुलं आहेत, की ज्यांना टाईम मॅनेजमेंटच जमत नाही. सर केमिस्ट्रीचा पेपर अर्ध्या तासात व्हायला पाहिजे, पण अर्ध्या तासात माझे 20 सुद्धा प्रॉब्लेम होत नाहीत. क्वेश्चन केमिस्ट्रीचे. तिथेच मला 1 तास लागतोय. मग फिजिक्स कसं करणार मी? मग इथं ना मॉक टेस्ट देणे हाच एक उपाय आहे. भरमसाठ मॉक टेस्ट द्या. प्रत्येक वेळेस वेळ कमी-कमी करण्याचा प्रयत्न करा. क्विक कॅल्क्युलेशन्स करा.
येत नाही ते क्वेश्चन स्किप करायला शिका. या स्ट्रॅटेजी आहेत. बरं मग आज करायची ना सुरुवात चांगली तुम्हाला? नक्की. मग तुम्हाला काय करावं लागेल मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही आता ना सेक्शन वाईज अभ्यास करा. रोज 4-4, 5-5 टॉपिकची रिव्हिजन करा. ओके. आणि त्याच्यावरच्या टेस्ट द्या तुम्ही. तर काय होणार आहे 10 ते 15 दिवसात कॉन्फिडन्स वाढणार आहे आपला. आणि मी तुम्हाला सांगतो यावेळेस नंबर ऑफ शिफ्ट्स खूप जास्त आहेत ना. खूप जास्त आहेत लक्षात घ्या नंबर ऑफ शिफ्ट्स. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे आपण सांगू शकत नाही बरं का. नंबर ऑफ स्टुडंट प्रत्येक शिफ्टला कमी येणार आहेत. मग त्याचा पर्सेंटाइलवर काय फरक होईल याचा रिसर्च करायची गरजच नाहीये. आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे. बरं सेफ स्कोर काय असेल? अरे कशाला या गोष्टीवर आता डिस्कशन करताय? आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे. बरं सध्या माझा स्कोर कमी हो, आणखीन एक मुलं आहे, की स्कोरच होत नाहीये. खूप टेन्शन येतंय. अरे स्कोर कुणाचाच पहिल्यांदा 200 पैकी 200 होणार नाहीये. 160 सगळ्यांचेच पहिल्याच क्रॉस होत नसतात. तो हळू-हळू इन्क्रीज होतो आणि मी तुम्हाला सांगतो त्याला एक ग्राफ काढून दाखवतो. तो हा ग्राफ असा असतो लक्षात घ्या. म्हणजे काय प्रकार आहे? शून्य नाहीत पडत कुणाला मार्क समजून घ्या. पण पहिल्या टेस्टला कमी स्कोर असतो तुमचा. चला ठीक आहे. नंतर तो एकदम वाढत जातो आणि एक सर्टन स्टेजला सॅच्युरेशन पण येणार आहे. चला पहिल्या टेस्टला 70च मार्क पडले आउट ऑफ 200. तो नंतर 3-4 टेस्ट झाल्या आणि तो 120 पर्यंत स्कोर इन्क्रीज झाला. मग 70 ते 120 इन्क्रीज झाला. प्रत्येक टेस्टला 10-10 मार्क वाढत गेले. पण नंतर 120 चे 130 लगेच होणार नाहीयेत. तिथं मात्र इन्क्रीज स्टेडी होणार आहे. पण ग्राफ कधी खाली जाऊन देऊ नका. आलं का ध्यानात तुमच्या? लक्षात येतंय सगळ्यांच्या? म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आता जोरात करायची आहे. मी तुम्हाला सांगतो, ही गोष्ट मी बोलतोय, इम्पोर्टंट आहे म्हणून बोलतोय बरं का. मला अजून सांगू का लक्षात घ्या 3 दिवसापूर्वी एका मुलाचं स्टेटस बघितलं मी आणि त्या स्टेटसवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, की "भावा तू चुकलास." बघा, मला समजलं नाही नक्की काय झालं? नक्की काय चूक केली त्याच्या मित्रानं? नाव नव्हतं मित्राचं, फोटो वगैरे होता. मी लगेच माझ्या त्या स्टुडंटला कॉल केला आणि विचारलं, की नक्की काय झालं? तर जे ऐकलं ते शॉकिंग होतं लक्षात घ्या, की तो मुलगा होता फर्स्ट इयरला आणि तो अतिशय तणावात होता. अतिशय तणावात होता. बरं फर्स्ट सेमचे काही पेपर अवघड गेले असतील, तो तणाव वेगळाच होता आणि या तणावातून त्यानं नको ते पाऊल उचललं. आता हा विषय मी थोडासा बाजूला ठेवणार आहे. मी तुम्हाला सांगितलं काय झालंय ते. आता महत्त्वाच्या मुद्द्यात बोलतो मी. मी गेल्या वर्षी ना पुण्यात एक गेट टुगेदर होतं. समीरनं अरेंज केलं होतं. ओके. भरपूर 20-30 मुलं आली होती फर्स्ट इयरची. ओके. त्यांचं नवीन कॉलेज सुरू होणार होतं. मी तुम्हाला सांगू का? फर्स्ट इयरची मुलं पण एवढी तणावात होती ना, की काय विचारूच नका. त्यांचे प्रश्न काय होते माहितीये का? सर 4 वर्षांनी सिनेरिओ काय असेल? प्लेसमेंट होतील का? ओके. मग आम्हाला प्लेसमेंटसाठी काय करावं लागेल? त्याच्यानंतर रिसेशन वगैरे येईल का? इतके त्यांचे तणावग्रस्त चेहरे होते ना. मी त्यांना बोललो सुद्धा त्यावेळेस, की तुम्ही काय एवढा तणाव घेताय? मी तुम्हाला सांगू का? आयुष्य हे खडतर आहे. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला आपल्याला लढायला द्यावं लागतं. रोज आहे स्ट्रगल. असं तुम्हाला आयुष्य मिळणारच नाही रे, की तुम्ही स्वप्न ते बघूच नका, की तुम्ही घरात निवांत बसलाय आणि तुमच्यासाठी सगळेजण काम करतायत. रोज संध्याकाळी तुम्हाला करोडो रुपये येऊन घरी पोच केले जातायत आणि सगळं छान सुरू आहे. तुम्ही लाईफ एन्जॉय करताय. नाही होणार. काही उपयोगच नाही अशा लाईफला. तुम्हाला स्ट्रगल, कष्ट करावे लागणार आहेत आणि इथं यश आणि अपयश ही येणार आहेत. तुम्ही ते शिका तुम्ही झेलायला म्हणूया आपण. तुम्ही ना कमकुवत बनलाय ही आजची पिढी. जरा काही अपयश आलं की तुम्ही सहन नाही करू शकत. नाही पाहिजे असं लक्षात घ्या. तुम्हाला ते जमलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का त्रास होतो. लोकं टोमणे मारतात. 10वी पर्यंत माझं खूप कौतुक व्हायचं. हुशार, टॉपर. 11वीत मार्क कमी पडले, 12वीत कमी पडले. इंजिनिअरिंगला तर सब्जेक्ट राहायचे. जेव्हा सुट्टीला गावाकडे यायचो ना, तेव्हा माझ्या वडिलांनी ना गावात सगळीकडे सांगितलेलं असायचंच, की 2 वर्ष राहते, 3 वर्षात फेल आहे, 4 वर्षात फेल आहे. सांगितलेलं असायचं पप्पांनी. मग आलो एंट्री गावात, की गावात कोणतरी विचारायचं. मग यावेळेस किती जोरात विचारणार ना आणखीन. यावेळेस किती विषयात फेल झालाय? सगळ्यांसमोर. लोकांना काही-काही सवय असते. लक्ष द्यायचं नाही अशा लोकांच्याकडं. हां, ठीक आहे झालोय आपण फेल. म्हणून काय सगळं पूर्णपणे आयुष्य संपले का? बिलकुल नाही. अरे, जपान सारख्या देशाचं उदाहरण घ्या ना. हिरोशिमा, नागासाकी तुम्हाला माहितीच आहे लक्षात घ्या. ती शहरं त्यांनी ना क्षणात कात टाकली. आता कात टाकणे म्हणजे काय माहिती का? झालेलं गेलेलं विसरून पुन्हा नव्यानं प्रगती करणे. मी तुम्हाला सांगू का? आयुष्यात हेच तुम्हाला जमलं पाहिजे. अरे, एखाद्या टेस्टमध्ये कमी मार्क पडले म्हणून एवढं काय? आणि एक लक्षात घ्या, नेहमी ना समजून घ्या बरं का, की तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा विचार नेहमी करायचा. त्यांना त्रास होईल असं कुठलंही कार्य करायचं नाही. त्यांचं नाव खराब होईल असंही काही करायचं नाही लक्षात घ्या. मुद्दा तुमच्या लक्षात आलाय सगळ्यांच्या?
नवीन वर्षाला एक चांगली सुरुवात करायची आहे आपल्याला. जोरात सुरुवात करायची आहे. जोमानं तुम्ही अभ्यास करणार आहे आणि हो, आपण एफर्ट्स घेणार आहे. त्यात जो स्कोर होईल तो आम्हाला एक्सेप्ट आहे. तुम्ही प्रामाणिकपणे केला असेल तर. ॲज अ पालक म्हणून मी बोलतोय. मागच्या वेळेस थोडे कमी मार्क पडले, जास्त मार्क पडले म्हणून पालक तुम्हाला कमी मार्क पडले म्हणून तुम्हाला कधीही कोणी ओरडणार नाहीये लक्षात घ्या. फक्त का पडले? कुठं आपण चुकलो? काय झालं? याचं एनालिसिस तुम्हाला करायला जमलं पाहिजे. ओके. मग चला आता आज अभ्यासाला सुरुवात करा. नवीन गोष्टी मी तुम्हाला मगाशी ज्या गोष्टी सांगितल्यात, की भीती, टाईम मॅनेजमेंट, स्कोर हे सगळं ना प्रॅक्टिसनंच ह्या सगळ्या गोष्टी दूर होणार आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. तुम्ही टेस्ट द्या. ओके. आणि कसं आहे डिफिकल्टीज ज्या आहेत ना, तुम्ही विचार करा आपण कुठं कमी पडतोय आणि त्या ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.